फोटोग्राफी, बॉलिवूडमधील हिंदी गाण्यांची प्रचंड आवड, जुनी नाणी जमवण्याचा एक आगळा छंद, नवीन माणसं जोडण्याचा, जोडलेली माणसं टिकवण्याचा एक अनोखा प्रयत्न. तरीही पहिलं प्रेम शेती. शेतीशी असलेली आपली अतूट नाळ ही जपत आकाशाला गवसणी घालण्याची धडपड आणि त्यासाठीची लागणाऱ्या प्रचंड कष्ट उपसण्याची तयारी, असं एक अजब रसायन असलेली व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. नमस्कार, मी शैलेश महामुनी स्वागत करतो आहे हॅलो उमरगाच्या या स्टुडिओमध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचा पहिला KBC स्टार मुकुंद नारायण मोरे यांचं. नमस्कार. हॅलो उमरगाच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. मित्रो, उमरगा तालुक्यातलं शेवटचं गाव जगदाळवाडी, अत्यंत छोटं गाव. त्या गावातला हा माणूस उमरग्याच्या शिवाजी कॉलेजमधून MA हिस्ट्री करतो, विजापूरच्या BD जत्ती महाविद्यालयामधून BEd पूर्ण करतो, परंतु तरीही शेती करतो आणि शेती करत असतानासुद्धा स्वप्न मात्र मोठी होण्याचे पाहतो. हा मुकुंद नारायण मोरे हा माणूस एवढा अफलातून आहे हे आपल्याला या आपल्या मुलाखतीमधून कळून येईलच. जगदाळवाडीसारख्या छोट्याशा गावापासून ते महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसण्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो आज आपल्या या मुलाखतीमधून आपण उलगडून पाहणार आहोत. तर आपण स्वागत करूया पुन्हा एकदा मुकुंद नारायण मोरे यांचं. धन्यवाद सरजी, धन्यवाद. मुळात आपण शेती करत असतानासुद्धा KBCमध्ये जावं हे स्वप्न तुम्हाला पडलंच कसं आणि नेमकं याची काय प्रेरणा, याच्या पाठीमागची प्रेरणा काय तुमची? काय सर, कसं आहे, मी शेती तर करतच होतो, 25-20 वर्ष झाले. शेती करत असताना हे जे माझे काही जे पुस्तकं होते, जे काही पुस्तकाकडे नेहमी मी बघितलं की असं वाटत होतं की आपण या पुस्तकाचा काही वापर करू शकलो नाही, कारण की MA BEd झालं होतं आणि BEd झाल्यानंतर परत गावाकडं काही अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे मी गावाकडं परत त्या ठिकाणीच माझं बाकीचं कार्य त्यालाच निवडलं मी. पण ज्यावेळेस आमचा धाकटा मुलगा प्रशांत एक दिवशी मला असं म्हणला की पप्पा, एक कार्यक्रम चालू आहे, कोण बनेगा करोडपती, आणि तुम्ही गावात राहूनसुद्धा त्या कार्यक्रमामध्ये तुमच्या दिवसभराच्या कामानंतर रात्री ज्यावेळेस तुम्ही फ्री असाल, साधारणतः 9च्या नंतर, तर त्यावेळेस तुम्ही त्याचे काही ते प्रश्नाचे उत्तर वगैरे दिलात तर त्यामध्ये एंट्री आहे. तर मला वाटलं काही असं काही होऊ शकते का, असं काही, कारण की त्या मंचला जाणं खूप दिव्य वाटत होतं आणि ऐकून होतं की या व्यक्तीने 5 कोटी घेतले, या व्यक्तीने कोटी जिंकली. आता ह्या कोटीचे उड्डाणं पाहून आपल्या शेतकऱ्याला एवढं उड्डाणं करणं शक्य होईल का असं वाटत होतं. मग त्यानं मला सांगितलं की पप्पा बघा, तुम्ही हे मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये असं असं ॲप घ्यायचं आहे आणि ह्या ॲपला तुम्ही जर उत्तरं दिली तर त्याच्यामध्ये तुमची रँक मेंटेन होते आणि त्यानंतर रँक वाढल्यानंतर त्यांचा कॉल येतो तुम्हाला. मी म्हणलो आता त्याच्या समाधानासाठी बघू, काय हरकत नाही, देऊन बघू. आणि प्रश्नाची उत्तरं द्यायला चालू केली आणि जसजसे प्रश्न येत होते तसतसे त्यामध्ये मला असं आढळलं की अरे ह्याचं तर नॉलेज मला होतं आणि आहे, तर काय हरकत आहे बघावं. तर माझी ती प्रश्नाची उत्तरं देताना ती रँक साधारणतः 700-800ला जाऊन पोचली. अच्छा, म्हणजे हे पहिल्या, माझ्या माहितीप्रमाणे आपला हा दुसरा प्रयत्न? हा दुसरा प्रयत्न आहे माझा. पहिल्या वेळेस तुमची रँक तशीच होती? मी त्यावेळेस 700च्या रँकला गेलो होतो 2021ला. अच्छा. 2021ला प्ले अलॉंग नावाचं त्यांच्यामध्ये एक असं हे होतं की त्यानुसार तुम्ही त्यांच्या जो काही खेळणार प्रतिभागी आहे त्याच्यासोबत जर तुम्ही उत्तरं दिली तर आम्ही तुम्हाला कॉल करू. अच्छा. आणि त्यामुळे मला नंतर कॉल आला. कॉल आल्यानंतर मी एकदम आश्चर्यचकित झालो की आपण एवढं होऊ शकते का, काय खरं आहे का नाही याबद्दल सुद्धा शंका फ्रॉड कॉल असण्याची शक्यता, खरं असं म्हणजे शंका वाटली. मग परत चला ठीक आहे, त्यांनी मुंबईला बोलवलं, त्यावेळेस गेल्यानंतर सिलेक्शन झालं, कॉलिंग आली, परत तुम्ही येऊ शकता, तुमची फॅमिली आणि तुम्ही. त्यांची टीम आली होती आमच्याकडे गावाकडे शूट करायला. पण त्यामध्ये जी ही शूट वगैरे झाली, परत आम्हाला मुंबईला बोलवलं आमच्या दोघांना. मी आणि आमची फॅमिली दोघं गेलो मुंबईला आणि त्या ठिकाणी थोडं मी कधी गेम पाहिला नव्हता. मुळात अडचण अशी झाली की मी गेम न पाहिल्यामुळे मी फक्त जो मोबाईलवर प्रश्नाची उत्तरं देत होतो
त्या आधारे मी प्रश्नाची उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी थोडं फास्टर फिंगर्स असा एक प्रकार आहे. बरोबर. आणि त्या फास्टर फिंगर्समध्ये तुम्हाला जेवढं म्हणजे पापणी लवते न लवते त्याचं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे, पण मी ते लक्षात आलं नाही मला. ही तांत्रिक बाजू तुम्हाला माहिती नव्हती. ते नसल्यामुळे थोडं असं वाटलं की बाबा म्हणलो उत्तर द्यायचं, मी थोडा उशिरा उत्तर दिलं आणि त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही हॉट सेटला. मी तिथं 3-4 दिवस राहिलो, शूट झालं, पण मला नंतर लक्षात आली की अरे आपली चूक कुठं होत आहे. उत्तर तर आपण देत आहोत, पण ते उत्तर देताना त्याचा जो काही आहे फास्ट उत्तर देण्याचं ते आपल्याकडून न जाण्यामुळं मला परत वापस यायला लागलं. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा पहिल्या वेळेस ही टीम तुमच्याकडे गावामध्ये शूट करण्यासाठी आली तेव्हा तुमच्या गाववाल्यांची रिॲक्शन काय होती? गाववाले तर एवढे आश्चर्यचकित झाले होते की का आहे नेमकं, कोणती शूट होणार आहे. कारण की त्यांनी कॅमेरा हा शक्यतो तर लग्नात वगैरे अशा कार्यक्रमातच पाहिलेला होता. तर त्यांची टीम जवळपास 4 लोकांची टीम होती. त्यांच्याकडे कॅमेरे होते, ड्रोन कॅमेरे होते. तर ते विचार करत होते की नेमकं मुकुंदाच्या इथं आलेत कशासाठी आलेत. आणि हा माणूस तर कायमचा शेतीत राहतो, मग नेमकं झालं काय, एवढं गाड्या आल्या त्यांच्यासोबत, एवढे मोठमोठं त्यांचं म्हणजे कॅमेऱ्याचा जो काही लावाजमा होता तो पाहिल्यानंतर त्यांची रिॲक्शन अशी होती की नेमकं काय झालं, हे नेमकं कशासाठी आलेत. मग त्यांच्या समाधानासाठी काही त्यांच्या शूट करणाऱ्यांनी म्हणले की बा सैराटची शूटिंग होणार आहे आणि त्यासाठी मग त्या लोकांनी मग त्यावेळेस सहकार्य केलं. सगळ्यांनी बघितले, आनंद घेतला आणि शूट वगैरे करून ती टीम निघून गेली. त्यांनी सांगितलं नाही म्हणजे केबीसी साठी करतोय असं सांगितलं? केबीसी साठी सांगितलं, पण केबीसी हा प्रकार त्यांना माहित नव्हता. कारण की जसा की मला सुद्धा 1 वर्षाच्या आधी माहित नव्हतं. तर आपण त्यांचं समजू शकतो की ते शेतकऱ्यांना ते माहीत नसावं किंवा फार कमी माहीत होतं आणि त्यांना असं वाटत होतं की काय कुठलं काय आहे की कशाचं आहे, काही शक्यता आहे का नाही. की पहिल्या वेळेस तुम्ही अपयशी ठरलात 2021ला. त्यानंतर मग 2021 नंतर जो मी वापस आलो त्यावेळेस काही लोकांना म्हणजे जे शूटिंगला बघितले होते तर त्यांना असं वाटलं की अरे काय आले, करोडपती आले, असं ते काहीतरी तो शब्द असा प्रकार यायला चालू झाला. म्हणजे उपरोधात्मक म्हणा किंवा म्हणजे जे म्हणतात का जसं निंदकाचं घर असावं शेजारी, तसं त्या पद्धतीनं कुठंतरी असं वाटलं की आपण येताना तर आमचा फोटो काढून दिला होता अमिताभ बच्चनच्या सोबत. तर अमित सरच्या सोबत फोटो काढल्यामुळं मी तर काही धनराशी घेऊन आलो नाही, पण तो फोटो मला माझ्या डीपीला होता फेसबुकला त्यावेळेस. तर असं त्या अकाउंटला ठेवल्यामुळं तो फोटो मला शेतात गेल्यानंतर म्हणजे स्वस्त बसू देणार. मुळात म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही शेती जे करताना हे त्याचं गमक आहे की शेतकरी अपयशी ठरतो, नापिकी येते, कधी पुरामुळे नुकसान होतं, कधी कशामुळे होतं, तो थांबत नाही, तो अंग झाडून मेहनतीला पुन्हा उभा राहतो. आणि तुम्ही शेतकरी असल्यामुळेच हे तुमच्यातली जी बीजगुषी वृत्ती आहे, बरोबर, त्या वृत्तीमुळे तुम्ही कदाचित ह्या दुसऱ्या प्रयत्नासाठी तुम्ही प्रयत्न केला असेल. मग 2021 नंतर 22ला मी प्रयत्न केला. 22लाही जाऊन आलो मुंबईला, पण त्यामध्ये बी अपयशच आलं. नंतर 23ला गेलो. 23लाही अशाच पद्धतीचं त्यांचं म्हणजे रिटर्न टेस्ट असते. त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्हाला एक जे काही इंटर करण्यासाठी जे काही लागणारे होते मार्क ते मिळाले नाहीत. मग हे जाणं येणं कसं होत होतं की मुंबई आमच्या गावापासून खूप, आम्ही महाराष्ट्राच्या एकदम बाउंड्रीवरचं छोटं गाव, आणि जायचं कसं तर आमच्या गावातून हायवे जात होतो मुंबई पुण्याला. तर आमच्या गावातल्या काही जे काही ट्रक होत्या त्या ट्रकमध्ये बसायचं, काही पैशाची तर अडचण राहायची, तेवढ्या लांब जायचं म्हणजे कशासाठी. मग त्यामध्ये मग त्या ट्रकमध्ये बसायचं, रात्री इथून दुपारी 2-2:30ला निघणार. दुपारी निघालेली ट्रक पहाटे तिथं म्हणजे पहाटे 6-7-8 वाजता तिथं म्हणजे पहाटे तिथं मुंबईच्या त्या ह्याच्याला नेऊन सोडणार त्यांनी, अलीकडे जे काही आहेत ते पॉईंट. तिथून नंतर मग काहीतरी ST सिटी बस वगैरे तसं करून जायचं. मग असं हे करण्यानं तिथं हे जाणं येणं खूप म्हणजे 2 वर्ष फार कठीण गेली. पण तुम्ही चिकाटी सोडली नाही. मग मी म्हणलो नाही, आपण तर ह्याला हे करायचंच. कारण की जो डीपीला दिलेला प्रश्न फोटो होता, डीपीला दिल्यासाठी जो आम्ही जी सोबत काढलेला फोटो होता, तो फोटो मला स्वस्त बसू दे ना, की आपण नुसतं फोटो काढायचं नाही, तर आपण आपल्याला जी काही आपल्या मेहनतीला साजेशी रक्कम आहे ती आणल्याशिवाय राहायची. तर मी परत ह्या वर्षी 2024ला अजून प्रयत्न केला.
जसं की मार्चमध्ये त्यांचं ऑडिशनचं क्वेश्चन सुटतात, जवळपास एक 9-10 प्रश्न असतात, दर दिवशी एक एक प्रश्न. त्या प्रश्नाची उत्तरं देत गेलो आणि प्रश्नाची उत्तरं दिल्यानंतर परत एक आठवडा 15 दिवसांनी त्यांचा कॉल आला कि आप मुकुंद मोरे जी बात कर रहे हो क्या? हाँ मैडम जी, तो आपका ऑडिशन के लिए सिलेक्शन हुआ है और आप आ जाइए. तर मी त्या दिवशी शेतात आमचं काम चालू होतं, मार्चचा महिना, उन्हाळ्याचे दिवस, शेतातले कामं करायचे असतात. थोडं म्हणजे कानावर विश्वास बसत नव्हता, कारण की 2-3 वर्षाचा जो काही म्हणजे मी जे काही धक्के खाल्ले होते ते धक्के मला म्हणजे असं वाटत होते की काय आपण काही म्हणजे आपल्या काही म्हणजे काही थट्टा तर करत नसेल कोणी. तरी पण त्यांनी मला ॲड्रेस दिला की ह्या ठिकाणी तुमचं होणार आहे ऑडिशन. तर परत मग त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मग परत ऑडिशनला ते प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित दिली. 20 पैकी 19 मार्क पडले. परत त्याच्यानंतर मग त्यांचा इंटरव्ह्यू राहतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये मला परत एक चांगला मोठा असा रूम होता, जसं आपला आता ह्या स्टुडिओचा आहे एवढा प्रशस्त रूममध्ये त्यांची टीम बसली होती. मग त्या कॅमेऱ्यासमोर बसलो मी. बसल्यानंतर सगळी माहिती वगैरे विचारले त्यांनी की बा सर जी आपको किस तरह से तो खेती आप करते हो, ते मग माझी जी काही आहे ती हिस्ट्री सांगितली त्यांना, शिक्षण सांगितलं. काही वेळासाठी मग परत आवड निवड विचारले, काय आवड आहे काय नाही. म्हणलो शेती करत करत मी गाणे वगैरे ऐकण्याची आवड आहे सर म्हणून. ते 2 होते, म्हणजे एक लेडीज आणि एक जेंट्स, असे दोघं होते. त्यांची प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित दिली. परत त्यांचं असं म्हणणं आलं की बघू आता ह्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करतो. मग माझा इंटरव्ह्यू झाल्यानंतर परत मी गावाकडे निघून आलो. हे मार्च महिन्याची गोष्ट. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला माहिती, गावात कुणालाच या गोष्टीची कल्पना नाही? कारण की ज्यावेळेस हे झालं होतं ना, तर हे झाल्यानंतर माझ्या त्या गोष्टीला जरा मी थोडं घाबरून गेलो होतो की मित्रांना आमच्या सोबत म्हणजे जे काही रिलेटिव्ह आहेत त्यांना सांगायला गेलो तर काय होईल की आपण जर ह्यावेळेस नाही सिलेक्शन झालं तर परत ते विचारणार की का वापस आलात. मग हे सांगणं करणं ह्यासाठी मी काहीच ह्या वर्षी कुणालाच मी याच्या कल्पना दिली नव्हती. खरं आहे, कारण मित्रांनो अपयशाची मोजदाद कोणीच ठेवत नाही, पण यशाचं मात्र गाणं प्रत्येकजण गात असतो. यशामध्ये मात्र प्रत्येकजण सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. आणि हे यश मिळाल्यानंतर आज मुकुंद नारायण मोरे हे नाव फक्त जगदाळवाडीच नाही, तर उमरगा तालुकाच नाही, तर धाराशिव जिल्हा पूर्ण गाजत आहे. मुकुंदजी, 3 4 वेळेस आपल्याला यश आलं, ही 4थी वेळ. हो, अपयश 2-3 वेळेस आलं. तुम्ही हॉट सीट पर्यंत 2दा पोहोचलात. नाही, एक वेळेस 2021 ला गेलो होतो आणि त्यानंतर फास्टर फिंगर्स पर्यंत. अच्छा. त्यानंतर मग 2 वर्ष अपयश आलं. 3ऱ्या वर्षी परत प्रयत्न केला, फास्टर फिंगर्स मिळालं आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं परत हॉट सीट मिळाली. याची तयारी तुम्ही नेमकी कशी केली? तयारी करताना सर कसं होतं, म्हणजे खास आपल्याला अभ्यास कोण बनेगा करोडपतीसाठीच करायचा म्हणून तुम्ही अगोदरपासून अभ्यास केला, की तुम्ही वेगळ्या कारणासाठी किंवा वाचनाची आवड आहे म्हणून केलेला अभ्यास तुम्हाला KBC साठी कामाला आला? मी खास म्हणजे KBC साठी अभ्यास काही केला नाही, कारण की माझं जो बेस होता, माझं MA हिस्ट्री झालेला आहे. त्यामुळं मी कसंही मराठ्याचा इतिहास, मोगलाचा इतिहास, मध्ययुगीन इतिहास हे माझ्या म्हणजे अभ्यासक्रमातून गेले होते. आणि साधारणतः ग्रॅज्युएशन त्या इतिहासमध्ये झालेलं होतं. त्यानंतर परत माझं BEd झालं, जे की हिंदी लँग्वेजमध्ये BEd मी बिजापूरमधून केलं. त्यामुळे माझी हिंदी ही थोडी बहुत जी काही आपल्या मराठवाड्यान माणसांची असते तशी थोडी बहुत हिंदी चांगलीच होती. आणि याचा तुम्हाला फायदा तिथं KBC मध्ये नक्की झाला, कारण की हिंदी कंपल्सरी आहे, कारण की अमितजीच्या समोर बसायचं म्हणलं. मला प्रश्न तोच विचारायचा होता की अमितजी सारखा हिंदीवरती प्रचंड प्रभुत्व असलेला माणूस, त्यांचं नॉलेज एवढं आहे, अस्खलित हिंदी म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अत्यंत शुद्ध आणि अस्खलित हिंदी बोलणारे जे हाताच्या बोटावर मोजणारी माणसं आहेत, त्याच्यामध्ये अग्रक्रमानं नाव कोणाचं तर अमितजींचं. त्यांच्यासमोर बोलताना तुम्हाला ह्या हिंदीचा फायदा नक्की झाला. हिंदी भाषाचे एक म्हणजे चालता बोलता विश्वकोश म्हणेल तर चालेल, एवढं म्हणजे त्यांचं नॉलेज आहे. आणि त्यांच्या म्हणजे एक शब्द, जे शब्द मी कधी बोलता बोलता
मी इंग्लिशमध्ये बोलले ते त्यांच्याकडे ऑलरेडी हिंदीमध्ये होते. आणि खूप म्हणजे त्यांचं जे काही आहे स्वभाव आणि त्यांचं बोलणं वगैरे एवढं म्हणजे खरी आपली म्हणजे मराठी जशी आहे तसं ते हिंदीमध्ये खूप एकदम हे आहे. मला आणखी एक विचारायचं आहे की तुम्ही ऑडिशनचा आता उल्लेख केला, तर ऑडिशन ज्यावेळेस तुमची सुरू होते त्यावेळेस तुमचं असलेलं ज्ञान आणि तुमची असलेली शेतीची पार्श्वभूमी, बरोबर, ही विसंगती त्यांना कुठं थोडीसं खटकली का? की त्यांना म्हणजे विश्वास बसला का की एक शेतकरी माणूस एवढा उत्तम ज्ञान, एवढी उत्तम माहिती याच्याकडे असू शकते? मी ज्यावेळेस म्हणजे त्या ह्याला गेलो होतो मुंबईला, तर त्यावेळेस परीक्षा दिल्यानंतर ते थोडं बायो लिहायला लावतात, म्हणजे तुमचा बायोडाटा, तुम्हाला काय आवड आहे, तुम्हाला काय म्हणजे कोणत्या गोष्टी करायला आवडतं, तुम्हाला कोणत्या 5 गोष्टी ज्या की तुम्ही कधी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, असं पूर्ण ते लिहून घेतात. तर ज्यावेळेस मी हे सगळ्या गोष्टी लिहिल्या आणि माझं ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जेव्हा समोर बसलो तर ते विश्वास करायला तयार नव्हते की मी शेतकरी आहे. तर अशा पद्धतीचा त्यांचा म्हणजे पहिला त्यांचा रिॲक्शन होती, अरे आप किसान हो, असं म्हणून त्यांनी मला प्रश्न टाकला. तर मी काय सांगावं, मी शेती करतो हे कशा पद्धतीनं तिथं मी त्या इंटरव्ह्यूमध्ये दाखवू शकतो, सिद्ध कसं करून दाखव. तर ते म्हणजे एक वेगळाच अनुभव होता आणि खूप म्हणजे शिकण्यासारखं आहे. KBCला जाणं म्हणजे फक्त तो पैसे आणि तेवढा हे नाही, त्यामध्ये एवढे तुम्हाला म्हणजे खूप वेगवेगळे अनुभव मिळतात आणि ते काही गोष्टी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही असं. म्हणजे एकूणच व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी हो ना, ही जी त्यांची प्रक्रिया आहे त्या हॉटसेट पर्यंत जाण्याची, ही नक्कीच कामाला येण्यासारखी अशी वाटते तुम्हाला? नाही खूप. आणि त्यामध्ये आपल्याला जे मी शेती करताना माझी तयारी करायच्या वेळेस ज्यावेळेस आता तुम्ही जसं म्हणलात की कशी तयारी केली तुम्ही याची, तर तयारी करताना माझं शेतीचं काम तर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत चालूच राहत होतं. आणि रात्रीची जर लाईट राहिली तर शेतासाठी म्हणजे पाणी द्यायसाठी सुद्धा रात्री आम्हाला शेताकडे जायला लागत होतं. मग त्यामध्ये ह्या KBCसाठी टिकाव धरण्यासाठी, कारण की मी 2 वर्ष जे वापस आलो अपयश आल्यामुळे, तर ते माझ्या डोक्यात होते की आपण तयारी करावी तर कशी, कारण की शेती सोडता येत नव्हती. आणि ह्या KBCची तयारी करणं म्हणजे आता माझं सध्या रनिंग एज 50 वर्ष आहे. तर आता मी जे काही अभ्यास केला होता, जे काही नॉलेज होतं माझं 25-30 म्हणजे ह्या वर्षापर्यंत होतं. त्यानंतर एक थोडा गॅप आला. त्या गॅपमध्ये मी तुम्हाला ते अजून सांगेलच काही की ते काही गोष्टी आहेत, पण सध्या जे काही अभ्यास होता तो अभ्यास करताना मला अशा काही गोष्टी हे झाल्या की परत मग अभ्यास करावा कसा. तर मग मी एक छोटा ब्लूटूथचा स्पीकर आणला. अच्छा. आणि मोबाईलवर मग असे काही जे काही आहेत चॅनल, पॉडकास्ट म्हणा, जे की करंट अफेअर्सचे आहेत, ते तेवढं लावायचं आणि आपलं काम कंटिन्यू करायचं. कामाला काम आणि ज्ञानाचं शेतीचं काम थांबू द्यायचं नाही. कारण की शेतीला जर कुठं तरी एक दिवस जर तुम्ही काम थांबवलात तर परत मग ती शेती तुमच्या हातात सापडत नाही. मुकुंदजी, नेहमी असं वाटतं की ही मल्टीटास्किंग नावाची जी गोष्ट आहे ही शेतकऱ्या एवढी चांगली उत्तम कोणी दुसरा माणूस करू शकणार नाही. कारण शेतकरी एका वेळेस अनेक कामं करत असतो, एका वेळेस त्याचं सगळीकडे लक्ष असतं. तर ह्या तयारीचा तुम्हाला म्हणजे शेतीच्या पार्श्वभूमीचा तुम्हाला नक्की याच्यासाठी फायदा झाला? शेतीनं खूप मला मदत केली KBCला येण्यासाठी, त्या मंचला जाण्यासाठी. कारण की माझं काम कंटिन्यू राहत होतं आणि त्या कंटिन्यू कामामध्ये मग शेतीचं कामही करायचं आणि इकडं ब्लूटूथवर करंट अफेअर्स ऐकायचे, काही जे काही माहिती पूरक जे असायचे ते काही यूट्यूबचे चॅनल असतील किंवा आपल्या ऑल इंडियाच्या बातम्या असतात सकाळ दुपार संध्याकाळ, ते काही कधी त्या वेळेत ऐकायचं. जर ऐकणं नाही झालं तर मी परत काय करत होतो, ते काही म्हणजे रेकॉर्डिंग राहतात त्या ॲपमध्ये, तर परत ते अजून पुन्हा ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ऐकायचं. असं ते ऐकून एवढं म्हणजे अंगवळणी पडलं होतं की आपली तयारी. ह्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांचं काय म्हणजे रिॲक्शन होते? आता पहिल्यांदा तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे हे सांगा मला. आमच्या कुटुंबात मला 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मोठी मुलगी ज्योती, तिचं लग्न झालेलं आहे, ती आपल्या सासरी आहे, तिला एक मुलगी आहे. आणि माझी नात म्हणजे तिचं नाव रिया. मग त्यांच्या लग्नानंतर, मुलीच्या लग्नानंतर आता माझा मोठा मुलगा जो विक्रम, तो माझ्यासोबत शेतीमध्ये मला मदत करतो. त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याची म्हणजे मी त्याला म्हणजे नोकरीसाठी सुद्धा बघ कुठं बाहेर असेल असं या पद्धतीने सांगितलं होतं. पण तो माझी धावपळ बघून, नाही पप्पा मी तुमच्यासोबत
काम करतो शेतीमध्येच मदत कर. आणि म्हणजे त्यांना माहीत आहे की आपले वडील कोणत्या अवस्थेतून जात आहेत, त्यांना काय अडचणी आहेत. त्यानंतर माझा धाकटा मुलगा प्रशांत, तो सध्या आता बेंगलोरला जॉब करतो. एक बँक आहे त्या ठिकाणी काम करतो आणि तसंच एक एडिटिंग वगैरे जे आता हे लागतात जसं प्रोग्राम वगैरे असतात त्याची सुद्धा ट्रेनिंग घेत आहे. आणि सर्वात धाकटी मुलगी जी की आता इथं शिवाजी कॉलेजमध्ये आहे, तुमची विद्यार्थिनी आहे आणि वैष्णवी नाव आहे तिचं. तुमच्यासारखंच हुशार आहे ती पण खूप. मला कमल याच्यासाठी वाटते की त्या तुमच्या म्हणजे धर्मपत्नी असतील किंवा मुलं असतील आणि आमच्या पत्नीचं नाव संगीता आहे, कारण की मी मुलाचे नाव सांगितले आणि तिचं नाव सांगितलं नाही, ती रागात येईल नाही तर. नाही कदाचित त्याच्यामुळे तुम्हाला संगीताची आवड असावी, हिंदी सिने संगीताची. हो, माझ्या जीवनाचं संगीतच ते आहे. क्या बात नाही मला म्हणजे. आणि मी तिला विसरलो पहिल्यांदा. मुळात आता काय होईल, ज्यावेळेस एक कार्यक्रम बघल तर ती म्हणाल मला माझं नाव घेतलं नाही, पोरं कसे आले. अशा वेळेस एक आहे की सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीचं नाव आपण सगळ्यात शेवटी घेतो. नाही, ती माझी लाईफलाईन आहे आणि माझ्या सुखादुखात ती नेहमी म्हणजे काही असू द्या एकदम खंबीर राहते. नाही काय मुकुंद, हा मी प्रश्न याच्यासाठी विचारला, हा खरंच खूप कळीचा प्रश्न आहे हा, की अत्यंत छोट्या खेडेगावामध्ये असलेली एकदम साधारण परिस्थिती असलेल्या एखादा माणूस एवढी मोठी स्वप्न पाहतो आणि ते कुटुंब एक महिना नाही, एक वर्ष नाही, वर्षानुवर्ष त्या व्यक्तीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहते की तुम्ही करा. म्हणजे पत्नी म्हणून ती मागे राहणं एखाद्या वेळेस आपण समजू शकू, परंतु ही मुलं नव्या पिढीची, त्यांना जगातली स्पर्धा माहिती आहे, किती जीवघेणी स्पर्धा हे माहिती आहे, आणि त्या स्पर्धेत सुद्धा आपले वडील टिकावेत याच्यासाठी आपल्या वडिलांसाठी जो लागणारा मोराल सपोर्ट आहे, बरोबर की पप्पा तुम्ही करा, हे तुम्ही करू शकता. खरं तर हे इथं उलट झाले. खरं तर की होतं काय की वडील मुलींना म्हणतात की मी आहे तुमच्या पाठीमागं, तुम्ही करा. इथं थोडंसं उलट झाल्यासारखं दिसतंय की मुलं मुली म्हणतायत की पप्पा तुम्ही करू शकता, यू कॅन डू इट. आणि त्यांना खूप माझ्यावर एवढा विश्वास आहे की ते ज्या वेळेस असं काही राहिलं की आवर्जून सांगतात, पप्पा हे बघा ते तुमच्या ह्या ज्ञानाचा काहीतरी वापर ह्या ठिकाणी होऊ शकतो. नाही ही खरंच विलक्षण बाब आहे. आणि मला श्रोत्यांना, पाहणाऱ्या प्रेक्षकांना सांगायला खूप आनंद होतोय की खेडेगावामध्ये असून सुद्धा अशी जर कुटुंबाची साथ जर असेल तर एक माणूस जगदाळवाडीपासून KBC साक्षात समोर अमितजी आणि त्या समोर हॉट सीटवरती बसू शकतो. याचं पूर्ण श्रेय हे कुटुंब म्हणून, एक युनिट म्हणून नाही, मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या त्या कुटुंबाच्या सदस्यांना देईल, द्यायला काहीच हरकत नाही, कारण की ते खूप माझ्यासाठी हे करतात. त्यामध्ये माझी अजून एक आहे की माझी मोठी बहीण जी की गावामध्ये शिक्षिका आहे, तिनं मला सगळ्या पद्धतीची पुस्तकं अवेलेबल करून दिली. कारण की आता तिचं रिटायरमेंट झालेलं आहे आणि गावात जिल्हा परिषदला शिक्षिका. तर तिचं म्हणणं की नाही, आपल्या भावाला काय लागेल ते पुस्तकं तिनं ऑनलाईनमध्ये मागून दिली. आणि ते पुस्तकाचं कधी मला वाचन होत नसेल तर मग ते स्वतः वाचून मला कधी कधी मी ज्यावेळेस जेवण करत असेल तर त्यावेळेस ती मला हे असं प्रश्न चालू आहे, ह्याचं काय उत्तर आहे बघ मुकुंदा. तिचं नाव सिंधू आहे. क्या बात. आणि खूप हे करते. नाही खरंच, हे आता तुम्ही स्टुडिओ पाहिलात, शूटिंग पाहिलात, आपल्याला तुम्हाला ही गोष्ट समजू शकेल, परंतु प्रेक्षकांना पण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला पडद्यावरती जे लोक दिसणारे असतात त्याच्याही पेक्षा जास्ती मेहनत कदाचित पडद्याच्या पाठीमागची लोक करत असतात. फॅमिली लोकांचं तेवढा सपोर्ट पाहिजे त्या ठिकाणी तो माणूस तेवढं. कारण की मी ज्यावेळेस हे 2-3 वर्ष मी मुंबईच्या वाऱ्या करत होतो तर त्यावेळेस मला सपोर्ट करणं माझी फॅमिलीच होती की तुम्ही पप्पा जावा. तिनं म्हणणार तुम्ही जा आमच्या घरचे की तुम्ही जाऊन हे करा, प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस मी तिथून काही म्हणजे अयशस्वी झालं तर मला ते जाणून देत नव्हते की नाही काही नाही, काय हरकत नाही, पुढच्या वेळेस जरूर ट्राय करा. आणि हा जो मॉरल सपोर्ट आहे ते माझी फॅमिली, माझी बहीण सगळ्यांनी दिला आणि त्यामुळेच मी इथं पोहोचू शकतो. आता ह्या सगळा सपोर्ट घेऊन ह्यांच्या सगळ्यांची भावनिक म्हणजे गुंतवणूक तुमच्यात जी झालेली होती, हे सगळे घेऊन ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा अमितजींच्या समोर हॉट सीटवरती बसलात, काय भावना होत्या बरं नेमकं? म्हणजे त्या इमोशनल झाला होतात, भावनिक झाला होतात की आपलं खूप वर्षांपासूनचं आपलं स्वप्न पूर्ण झालं म्हणून आनंदी झाला होतात? नेमकं काय भावना होत्या? ताणपण आला असेल कदाचित. गणपतीचा त्या काळामध्ये मी हॉट सीटला येतो आणि ते जे त्यावेळेस माझं ज्यावेळेस नाव घेतात अमितजी की आप
फास्टर फिंगर्स का रिजल्ट आपके सामने है और आ रहे हैं मुकुंद नारायण मोरे. वा. तर ते काही वेळासाठी माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मी म्हणजे त्या फास्टर फिंगरच्या खुर्चीवरून असं म्हणजे उठून एक व्यवस्थित येऊ शकलो नाही, कारण की मी अडखळत होतो. कारण की खरंच माझं 2-4 वर्षानंतर माझा नंबर लागलाय लागलाय का, म्हणजे आपण कानावर शब्द पडताय ते खरेच आहेत का. आणि माझी ती आमच्या जे घरचे होते ती माझ्या असं समोरच्या साईडला बसली ती संगीता, तर तिच्या डोळ्यात पाणी होतं. तर मी आता ते डोळ्यातलं पाणी पाहावं की मी हॉट सीटला परत जाऊन तिथं बसावं, ते म्हणजे असा एवढा म्हणजे तो ती अशा म्हणजे घालमेल होती घालमेल. आणि दुसरी गोष्ट समोर साक्षात आम्ही जी त्यांचा आई बेटी म्हणून त्यांचा जो काही म्हणजे बसवण्याचा जो आहे हॉट सीटला, ते तर काय म्हणजे त्यांना काही म्हणजे हेच करता येत नाही, एवढं त्यांचं प्रेम आहे. आणि जेवढ्या पद्धतीनं की असं जाणू सुद्धा देत नाही. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा दबाव समोरच्यावरती येणार नाही याची खूप काळजी घेणारा माणूस. खूप खूप त्यांचं ते व्यक्तिमत्व म्हणलं तर असं वाटतं की बाबा आपण म्हणजे आपल्या कुठल्या तर वडिलांना आईला वगैरे असं ज्या पद्धतीनं तेवढं मायानं हे करतात, तेवढं त्यांचं आहे त्या ठिकाणी. तुम्ही मागे आपण गप्पा मारत असताना तुम्ही सांगितलं की जगदाळवाडी या नावाविषयी तुम्ही आग्रही होतात, मुकुंद नारायण मोरे या संपूर्ण नावाविषयी तुम्ही आग्रही होतात, आपल्या जिल्ह्याचं नाव धाराशिव याच्याविषयी तुम्ही आग्रही होतात. म्हणजे तिथं जे काही तुमचा संवाद त्या लोकांशी झाला टेक्निकल टीमशी, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा ना आम्हाला. ते कसं असतं, ज्यावेळेस हे सगळी निवड प्रक्रिया होते आणि तुम्ही ज्यावेळेस फास्टर फिंगर्सला जाता त्यावेळेस ते विचारतात की आम्ही तुम्हाला फास्टर फिंगर्सवरून कोणत्या नावानं आणि कोणत्या गावानं तुम्हाला संबोधित करावं. तर त्यावेळेस त्यांनी म्हणले की आपण मुकुंद मोरे असं शॉर्टमध्ये नाव घेऊ. तर मी म्हणलं नाही सर, म्हणलो माझं नाव पूर्ण मुकुंद नारायण मोरेच घ्यायला पाहिजे, कारण की वडिलांची जे आहे त्यांचं नाव आहे तर माझं अस्तित्व आहे, त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. मी म्हणलो नाही सर, मला ते काही करा तुम्ही आणि नाव तेच घ्या, मुकुंद नारायण मोरेच पाहिजे म्हणलो. मग काय हरकत नाही, ते त्यांनी नावाला परत होकार दिला. परत विषय निघाला की गाव काय घ्यायचं, म्हणलो जगदाळवाडी पाहिजे. मग जिल्ह्याचं काय, जिल्ह्याचं म्हणलो सर धाराशिवच म्हणायला पाहिजे म्हणलो, कारण की ज्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचं नावासाठी जेवढं काही आपण बघितलं संघर्ष बघितलाय, ते म्हणलो माझ्या ह्या एपिसोडमध्ये धाराशिव हे नाव येणं म्हणजे माझ्या आणि आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं, अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. नाही सर म्हणलो, मला धाराशिव या नावानेच तुम्ही संबोधित करा की मुकुंद मोरे आ रहे हे धाराशिव डिस्ट्रिक्ट से. म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले काय हरकत नाही, आम्ही ते हे करू म्हणले, कारण की ज्या गोष्टी म्हणजे समोरचा जो स्पर्धक राहतो त्याला ते खूप हे करतात असं. त्यामुळं ज्या अशा नावाने संबोधले आणि व्यवस्थित हे म्हणजे स्पर्धकाची जी मागणी आहे ती पूर्ण केली जाते. आणि तुम्ही कार्यक्रम बघू शकाल की त्यामध्ये कार्यक्रमामध्ये खूप म्हणजे हे झालेलं आहे त्यावेळेस. नाही नक्की संपूर्ण जिल्हा काय संपूर्ण महाराष्ट्र खरं तर उद्याच्या तुमच्या रिलीज होणाऱ्या एपिसोडच्या आतुरतेनं वाट पाहत आहे. तुमचे स्पर्धक वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले होते. हो ना. कदाचित काही खूप चांगले शिक्षण उच्च शिक्षण घेतलेले असतील, खूप चांगल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमधून आलेले असतील, तर त्या याच्यामध्ये तुम्ही आला होतात, बरोबर आहे. बरोबर. एक प्रकार आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जण आता प्रत्येकासाठी ती एक सुवर्ण संधी असते अमित सोबत साक्षात स्क्रीन शेअर करणं किंवा त्यांना त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी मिळणं म्हणजे आयुष्यातला हा हे असे सुवर्णाक्षरात नोंदवून ठेवणारे क्षण असतात, अविस्मरणीय क्षण असतात. प्रत्येक जण काही ना काहीतरी भेटवस्तू घेऊन येत असतो. हो ना. तर तुम्ही काय भेटवस्तू घेऊन गेला होता? ते भेटवस्तूची तर एक खूप गोष्ट आहे, म्हणजे काही म्हणजे अशी आहे की तो इमोशनल करून टाकणारा प्रसंग आहे मला. की त्यावेळेस मी गिफ्ट द्यायचं ठरलं किंवा आम्ही जिला काय गिफ्ट द्यायचं, तर काही आमच्या घरातल्यांनी काही म्हणले काही काहीतरी फोटो वगैरे द्या, नाहीतर काही असं सगळ्यांच्या एक एक आल्या सूचना. तर मी थोडा विचार केला होता की मग चला काय हरकत नाही, आपण मी माझ्या मेहनतीनं जे काही होतं त्याला पॅक वगैरे करून घेऊन गेलो सोबत, उडीद आणि मूग. क्या बात आहे. आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या सोबत एक राजस्थानचे आले होते सदन कुटुंबातले. तर त्यांनी जवळपास ते 20,000 रुपयाचं गिफ्ट आणले होते. तर ते आता सगळेजण असं बसतात ना तिथं त्या रूम मध्ये पहिल्या स्टार्टिंगला. तर त्या गिफ्ट मध्ये मी बघितलं, अरे म्हणलो हे 20,000चं गिफ्ट आणि आपण
मग मी माझे ते जे काही होते उडीद आणि मुगाच्या पिशव्या दोन्ही असं बाजूला सरकून बाजूला दाबून ठेवलं मी, लपून ठेवलं. लपून ठेवलं. तर मग ज्या ह्यांनी सांगितले होते, ज्यांचे ऑफिसर केबीसीची टीम असते ना, त्यांनी म्हटले होते की तुमचे गिफ्ट जे आहेत ते आम्हाला द्या, आम्ही ते व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून बरोबर कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही म्हणताल की असं असं आम्ही गिफ्ट आणलेलं आहे तर घ्या. तर मी त्या मॅडमला म्हणलं की नाही मॅडम, मी आणलंच नाही गिफ्ट. अच्छा. कारण की माझ्या डोळ्यासमोर की बा त्यांचं 20,000चं गिफ्ट आणि आपलं कुठं आणि माझं या गिफ्टला कुठं की नको. मी काही म्हणजे मनामध्ये थोडं असमंजस मध्ये होतो की नको, आपण द्यायचंच नाही, नको आता लोकांनी की त्यांच्या गिफ्ट समोर आपली गिफ्ट कुठं टिकावं. तर ती गोष्ट त्यांना नंतर माहीत झाली की हे कुठल्या तरी ह्याच्यानं नाही म्हणतात. तर परत त्यांनी म्हणले अरे काय झालं, कुठपर्यंत कुणाला माहित झाली ही गोष्ट? ती त्या टीमच्या असलेल्या ह्यांना, त्या जे मधुमिता म्हणून होत्या त्यांना माहीत झालं. आणि त्याच्यामध्ये परत ही गोष्ट अमितजीच्या कानावर, अरे बापरे, की असं आहेत आणि ते नाही म्हणतात. म्हणजे वस्तू तर आहे त्यांच्याकडे आहे पण ते द्यायचं नाही म्हणतात, गिफ्टला नको म्हणतात. मग मधुमिता मॅडम म्हणल्या अरे असं का तुम्ही का म्हणता, नाही का म्हणता? मैडम जी आप देख रहे हो कि सामने जो 20,000 का गिफ्ट लेके आया है वहाँ मेरी ये जो फसल के जो बीज है मैं कैसे दूँ. तो तर त्यांनी म्हणले अरे ते सुद्धा माणसंच आहेत, ते सुद्धा अन्नच खाणारे आहेत. अमितजीच्या कानावर गोष्ट गेली. त्यांनी मला म्हणले अरे तसं नाही करायचं नाही म्हणले, तुम्ही तुम्हाला बोलून घेतलं की? त्यांची व्हॅनिटी व्हॅन होती, त्यांनी त्या ठिकाणी मला उद्देशून म्हणले किंवा असं करू नका म्हणले, काय हरकत नाही, तुम्ही द्या, तुम्हाला द्यायलाच पाहिजे. मी थोडं चला म्हणलो काय हरकत नाही बघू. आणि मग परत ती गिफ्ट काढली आडेवेडे घेत. तर परत मग मी म्हणलं सरजी मैंने अपने मेहनत के मोती लेके आया हूँ आपको गिफ्ट देने के लिए. तर म्हणजे थोडं डोळ्यात मला अश्रू आले होते. कारण की कसं होतं की आपण ज्या मनुष्याला, त्या ठिकाणी त्यांचा भेदभाव नव्हता, माझ्या मनात होती, आपल्याला वाटतं ते खरं, मला असं वाटलं होतं. मी त्यांना दोष देत नाही, कारण की ते मला उलट समजवत होते की तुम्ही गिफ्ट द्या. पण मला मी आणताना तर आणली होती, पण उडीद आणि मुगाची डाळ आणि हे असं जे काय आहे ते कसं द्यावं, माझ्या एक मनात भावना. तर ते शेवटी तो प्रसंग झाला. नक्कीच तुमच्या या वाक्याला टाळ्या मिळाल्या असतील. खूप एवढं अप्रतिम वाक्य आहे. त्यांना म्हणलं मी, हम किसान अपनी जो पहली फसल है अपने भगवान को अर्पित करते हैं और मैं आपको दे रहा हूँ सरजी म्हणलो. म्हणल्यानंतर आहे का नाही त्यांनी उलट थाप दिली मला पाठीवर आणि म्हणले काय हरकत नाही, काय मला खूप चांगली वाटली, सबसे बेहतरीन गिफ्ट आहे. आणि खूप व्यवस्थित कार्यक्रम. आता किती आठवणी काढावं त्या तुमच्यामुळं, काही आठवणी मला आठवल्या नाही. कारण आणि काही गोष्टी मी काही सांगितल्या नव्हत्या कुणाला. आज तुमच्या या पॉडकास्टमध्ये, तुमच्या या मुलाखतीमध्ये काही उकल होत आहेत त्या. आमचा हॅलो मार्गाचा उद्देशच आहे. उद्या तुमचा एपिसोड सगळेच पाहणार आहेत. एपिसोडमध्ये जे काही घडलं ते सगळ्या जगाला कळणार आहे, परंतु बिहाइंड द सीन्स जे आपण म्हणतो की त्याच्या अगोदर काय काय झालेलं आहे आणि त्यावेळेसचे काही असे विलक्षण म्हणजे हृदयाला स्पर्श करणारे काही प्रसंग असतात, काही वाक्य तेवढी आपल्याला चिरंतन आठवणीत राहणारे असतात. तर त्याची उकल आपल्या श्रोता, आपल्या लोकांपर्यंत व्हावी म्हणूनच आम्ही अशा या पॉडकास्टचा वापर करून आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाची उकल करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो. मग म्हणजे आपले जे प्रश्न ज्यावेळेस सुरू झाले, कुठल्या प्रश्नाला तुम्हाला म्हणजे असं वाटलं की अरे हा प्रश्नाला आपल्याला लाईफलाईन घ्यावीच लागेल किंवा हा प्रश्न आपल्याला येतच नाही, असं कुठला प्रश्न वाटला का तुम्हाला? प्रश्न म्हणजे त्याच्या आधी मला एक अडचण होती सर, की पहिला प्रश्न असा पडला, तो माझ्या म्हणजे आवडीच्या संबंधी प्रश्न होता. अच्छा. की डैश डैश है कि मानता नहीं, इसे आप पूरा कीजिए. आणि मग माझी आवड पहिल्यापासूनच गाण्याच्या संबंधी, तर गाण्याच्या संबंधी असल्यामुळे तर मी तो प्रश्न उत्तर देताना मी गाण्यामध्ये त्यांना उत्तर दिलं. क्या बात आहे. प्रश्नाचं उत्तर होतं की दिल है की मानता नाही. पण मी ज्यावेळेस गायला चालू केलं तर सगळेजण अख्ख्या त्या स्टुडिओमध्ये टाळ्या वाजवायला चालू केले. अमितजी म्हणले की पहिली बार हो रहा है की कोई कंटेस्टंट इतके सुरीले आवाज में गा के बता रहा है. आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा ते होऊन जाऊ देत. नाही, भरपूर गाणे आहेत अजून, मी म्हणून दाखवेल की तसं काही नाही. आणि कुमार शानू तुमचे
नाही, कुमार शानू तर माझे जेव्हा मी कॉलेजला होतो 1991च्या काळामध्ये, 91-92ला मी 11वी-12वी केलेली आहे. आणि सगळे माझे मित्रमंडळी तर ते कॉलेजमध्ये बसल्या बसल्या ज्यावेळेस ऑफ पिरियड राहत होता त्यावेळेस त्यांच्या मनोरंजनासाठी मी गाणे म्हणून दाखवत होतो. आणि त्यांना गाणी एवढे आवडत होती की ते मग माझं नाव मुकुंदच्या ऐवजी ते कुमार शानूच म्हणत होते. अरे बापरे. म्हणजे एवढे जबरदस्त फॅन तुम्ही कुमार शानू. खूप. आणि त्यावेळेस तो 90ला आशिकी चित्रपट आला होता, नंतर दिल है के मानता नाही, साजन चित्रपट. आणि तो फार म्हणजे तो मेलेडी असलेला तो पूर्ण तो कालावधी होता. आणि त्यांची एवढी आवड असली की मी जवळपास सगळे त्यांच्या गाण्याच्या कॅसेटा ऑलरेडी माझ्याकडे आहेत. त्याला म्हणजे आपण संगीतातले लोक म्युझिकल 90s म्हणतात. 90sचा तो जो कालखंड होता तो अत्यंत श्रवणीय सिने संगीताचा होता. जर कोणी म्हणलं की बुवा आता सध्या टाइम ट्रॅव्हलची सिस्टम निघालेली आहे आणि जर तुम्हाला कुठं जायचं तर मी जरूर 90च्या काळात जाईल. क्या बात आहे. कारण की त्या काळामधले जे गाणे होते, जो काळ होता खूप म्हणजे अविस्मरणीय. आणि त्यावेळेस आमच्याकडे काही कधी कधी पैसे राहत नव्हते तर आम्ही सगळे मित्रमंडळी कॉन्ट्रीब्युशन करून ती एखादी कॅसेट घेत होतो आणि ती कॅसेट परत आम्ही एकमेकाकडे असं म्हणजे फिरवत एकमेकाकडे ऐकत. कारण की त्यावेळेस तसं तर काही मोबाईलचा तसा प्रकार नव्हता. आणि त्यावेळेस ती कॅसेट कधी कधी तुटत होती, त्या कॅसेटला तो जोडायचं, परत तो गाण्याचा काय भाग कधी कधी कट होत होता, मग त्याच्यासाठी आपण गाणे पाठ करायचे आणि ते कटलेला भाग आपण म्हणून हे करायचं. याचे काही किस्से तुमच्या केबीसी मध्ये झाले का? म्हणजे नाही, त्यावेळेस काही त्यांनी विचारले नाही. पण हे जे आहे कुमार शानूजीचा तो विषय निघाला. मग त्यांनी म्हणले की आपके कोण पसंदीदा गायक आहे. तर मी त्यांना म्हणलं की कुमार शानू खूप माझे आवडते गायक. त्यांचे गाण्याशिवाय तर मग मी कधी राहू शकत नाही. मग त्यावेळेस केबीसी मध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तो विषय निघाला. तर त्यांनी म्हणले की वा काहीतरी गाणं म्हणून दाखवा, आपको कैसा लग रहा है यहाँ आके. तर मी त्यांना गाणं चालू केलं की वा म्हणलो, एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे, फूल ही फूल राहों में खिल जाएंगे, मैंने सोचा न था एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी, झूमेगा आसमां गाएगी ये जमी, मैंने सोचा न था. मग हे गाणं ज्यावेळेस मी म्हणत होतो त्यावेळेस त्यांनी मला म्हणजे सरप्राईज मध्ये ठेवले की गाणं ऑलरेडी ते कुमार शानूजीला ऐकवत होते. अरे वा, क्या बात आहे. आणि त्यावेळेस थोडा वेळ 1-2 प्रश्नाचे हे झाले, राऊंड झाल्यानंतर परत अमितजी म्हणले की मुकुंद जी आपको कोई बात करने वाला है, आपको कोई बात करने वाले, थोडा देखिए. व्हिडिओ कॉल चालू केले तर व्हिडिओ कॉल मध्ये काय माझे आवडते गायक मोरे जी नमस्ते, मैं कुमार शानू जी बोल रहा हूँ. असं मी एकदम म्हणजे चाटच पडलो. अरे म्हणलं काय करावं होतं म्हणलो, आता कधी ज्यांची गाणे ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि म्हणजे ज्या व्यक्तीला एवढं आपण फॉलो करतो, त्याची गाणी एवढी आपण गातोय, त्या माणसाला बोलण्याची किंवा त्याला पाहण्याची संधी मिळेल ह्या स्वप्नवत होतं. एक पर्वणीच होती माझ्या दृष्टीनं. आणि मग त्यांचं बोलणं चालू झालं. मग सरळ ते असं बोलण्यामध्ये मग मी सरांना म्हणलं, बा शानूजी मुझे एक आपसे गाना सुनना है, आपके तो गाने में सुन कर ही ये हुआ हूँ, लेकिन मुझे आपसे एक गाना सुनना है, मुझे फरमाइश है मेरी, तो कोई तो गाना सुना के दीजिए. तर त्यांनी म्हणले नाही आप बताइए कौन सा गाना गाना है. तर मग मी त्यांना म्हणलं, सर जी मला सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, दीवाना फिल्म 1994चा 94-95चा, कारण की ते सगळे वर्ष माहित आहेत. कारण की एवढं अंगवळणी पडले की आम्ही ज्या वर्षी कॉलेजला गेलो हे वर्ष माहित नाही, पण कोणत्या वर्षी कोणता चित्रपट आला ते. त्याच्यामुळे 94चा काळ तो. आणि तो म्हणा दिवाना चित्रपटातला सोचेंगे तुम्हें प्यार करके नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी म्हणले कोई बात नाही, हम जरूर गाएंगे म्हणले. मग त्याने चालू केलं गाणं. मग ते गाण्याचा एक मुखडा आहे ना पहिला सुरला की हे 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 ला 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 हे 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 हे. क्या बात आहे.
मग त्यांनी या गाण्याच्या पहिल्या ह्याच्यापासून चालू केलं गाणं आणि म्हणा चालू केले की मग त्यांचं गाणं झालं आणि परत एक अंतरा झाला. हां त्याने थांबवलं गाणं. मी म्हणलो अरे गाणं पूर्ण झालं नाही अजून. तर पहिलं त्यांचा लगेच प्रश्न म्हणजे होता की पुढचं वाक्य की मोरेजी आप इसके आगे आपको गाणं पडेगा. अरे आता म्हणलं तर मी आता म्हणलो ज्या व्यक्तीचे गाणे ऐकलो आम्ही आणि त्यांच्यासमोर मी काय गाणं गाऊ शकतो. तर बघू म्हणलो काय हरकत नाही. मग मी घेतला मुकडा तो. मग शानूजी खूप एकदम हे झाले म्हणले बहुत ही बेहतरीन आवाज है और मैं अपने जो चाहने वाले हैं उनके इससे गाना सुन रहा हूँ मुझे बहुत अच्छा लग रहा है म्हणले. आणि त्यांचे जे शब्द वगैरे ऐकलं तर मी थोड्या वेळासाठी मी विसरलो की वा म्हणलो आपण बसलोय समोर अमित जी बसले. कारण की आता काय झालं दोन आपल्या आपल्या क्षेत्रातले दिग्गज आणि आता मी त्यांना बोलू का इकडे बोलू कारण की दोन्हीही माझ्या रीतीनं माझ्या समोर तेवढेच. तर थोड्या वेळासाठी मी विसरून गेलो होतो की मग नेमकं आता अमितजीला बोलावं की शानूजीला बोलावं. हे असे गाणे कधी संगीताजींसाठी म्हटलेत का तुम्ही? नाही खूप खूप. कारण की कवा कवा तिच्या हातचे जे जेव्हा पाऊस पडतो करतो तर माझी इच्छा होती की आपण मुगाचे भजे खावे. तर त्यावेळेस मी गाणं वगैरे म्हणून मग खुश करून म्हणजे गाण्याची लाच देऊन भजे खाणारा हा माणूस आहे लक्षात. आणि शेतकरी माणसं आमची फार मोठी इच्छा राहत नाही. बस खायचं थोडे बहुत भजे खायचं बस बस झालं. आणि मग गाण्याचा मुखडा असं म्हणायचं की वा तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है तू ही प्यार तू ही चाहत तू ही आशिकी है तू. असं गाणं म्हणलं की मग भज्याची गरमागरम प्लेट येणारच ना. एवढं सुंदर आणि एवढं गोड गाणं गायल्यानंतर आता नाईलाजन आणि नाव संगीत आहे तिचं संगीत असल्यामुळे मी माझ्या गाण्याचा ह्याच्यामध्ये होऊन जातं ते. आणि गरमागरम प्लेट मिळते पाऊस पडलेला असतो आणि आपली इच्छा पूर्ण होते. त्या वादनी खरंच मला अक्षरशः हवा वाटतं की एवढं सुंदर कुटुंब असलेलं एवढं छान सगळी खेळीमेळीची नाती असलेला हा माणूस आपल्या स्टुडिओमध्ये येतोय. आणि KBC पर्यंत पोहोचून सुद्धा ज्या माणसाचे पाय जमिनीवरती आहेत म्हणजे एवढे अपयश पचवला एवढे अपयश पचवून सुद्धा यशाला गवसणी घातली. माझ्या माहितीप्रमाणे 9,60,000 रुपये 9,60,000 पर्यंत पोहोचलो मी. त्याच्यामध्ये आता ह्या वर्षी नवीन त्यांचं पॅरामीटर बदललेलं होतं कारण की दुग्नास्त्र म्हणून त्यांनी एक नवीन आणले त्याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण 3-20 जिंकवतो त्यावेळेस तुम्ही त्या दरम्यान तुम्ही एक जर त्या बजरबट्टूला जर स्पर्श करून जर तुम्ही सांगितलं की मी या प्रश्नाचं उत्तर विदाऊट लाईफलाईन देऊ शकतो तर ते तुम्हाला ती रक्कम डबल होतं दुग्नास्त्र. तर त्याचाही एक मजेदार किस्सा आहे. त्या दुग्नास्त्राचा प्रश्न एकामागे एक होत होते सगळ्याचे उत्तर देत होतो आणि ज्यावेळेस 3,20,000चा प्रश्न आला तर त्यावेळेस मी त्याचं उत्तर द्यायच्या आधी त्याला स्पर्श करून म्हणलं की मी याचं उत्तर विदाऊट लाईफलाईन देऊ शकतो. आणि मग त्याला स्पर्श केला उत्तर दिलं. उत्तर दिल्यानंतर 3,20 आणि प्लस 3,20 असे टोटल 46 आले माझ्या ह्याला. तर त्यावेळेस आल्यानंतर मग सर जी असं चेकवर साईन वगैरे करतात आणि मुकुंद मोरे जी आपको ये चेक मिल रहा है असं और आपके अकाउंट में पहुंच गए असं म्हणून ते सांगतात. मग त्यावेळेस ते जे बजरबट्टू होतं ते मी त्याच्याकडे 2दा-3दा पाहिलं. अरे म्हणलं चांगलं आहे डबल होतंय सगळं. तर अमितजीला म्हणलो सरजी मुझे KBC के मन से ये चाहिए एक चीज चाहिए म्हणून कौन सी चीज चाहिए. तो सर ये जो आपका बजरबट्टू है वो मेरे को लेके जाने का है. अरे क्या करेंगे इसका मुझे. मग मी म्हणलो सर अगर ये मैं अपने इससे तो डबल हो रही है सर हर कोई चीज पैसे भी डबल हो रहे अगर मैं अपने खेत में लेके जाऊंगा तो ये तो फसल दुगनी हो जाए. तर अख्खा स्टुडिओ म्हणजे असं म्हणजे हसण्यामध्ये पूर्ण हे झाला तो बुडला तो. आणि त्याच्यामध्ये मग परत म्हणले नाही भाई साहब यही चलता है बाहेर नाही चलता. कारण बाहेरचं वास्तव जीवन फार वेगळं आहे. तर असं म्हणजे काही मजेदार किस्से झाले KBCच्या त्या हॉट सीटवर. आणि हसत खेळत मी एक पायरी पुढी सरकत होतो.
ज्यावेळेस मला असं वाटत होतं की बाबा मी काही म्हणजे अडचण आहे, मी देऊ शकत नाही, तर मी लाईफलाईन वगैरे घेतल्या आणि खूप म्हणजे अविस्मरणीय तो अख्खा एपिसोड खूप चांगला झाला. आता तुम्ही ज्या पद्धतीने इथं एवढ्या सराईतपणे एवढ्या छान बोलताय, तुम्हाला मला नाही वाटत की तुम्हाला KBC मध्ये कुठल्या स्क्रिप्ट रायटरची वगैरे गरज भासली असावी. त्या स्क्रिप्ट रायटरचं तर तिथं एक मॅडम होत्या, तर त्यांनी मला असं म्हणले की बाबा हे अशा अशा पद्धतीनं तुम्ही हे वाक्य तुम्ही बोलू शकता. नाही नाही म्हणलो मॅडम, मी माझ्या ह्याच्यानंच सांगणार तुम्हाला. ज्यावेळेस आम्ही जिला आमचं उडद आणि मुगाचे जे गिफ्ट दिले होतं, त्यावेळेस त्यांना सुद्धा मी म्हणलं होतं की मेरे मेहनत के मोती लेके आया हूं. तो म्हणजे माझंच वाक्य होतं ते त्यावेळेस. तर अशा पद्धतीने ते सगळे मी म्हणजे माझ्या मनात जे काही भावना आहेत ते मी तिथं मांडत होतो. आणि ते स्क्रिप्ट रायटर सुद्धा थोडे हे होत होते की बाबा काय झाले असेल ते. नाही एकदम म्हणजे म्हणलो मी त्या क्षेत्रातून किंवा त्या प्रसंगातून गेलोय, तर माझे ते प्रश्न किंवा ते जे वाक्य आपोआपच येतात म्हणलो. ते म्हणजे त्याला काही हे करायची गरज नाही. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या त्या ठिकाणी. आणि जेवढं आठवण कर तुमच्यामुळे मी बऱ्याच काही गोष्टी अजून परत आठवण करला नाही. हा पुनर्प्रत्ययाचाच आनंद आहे खरं तर. आणि मला वाटतं त्या मॅडमने तुम्हाला स्क्रिप्ट रायटरची पण ऑफर दिली. ते म्हणजे कसं आहे, आता त्यांचं एवढं म्हणजे हे वाटलं की आप इतना तो किसान हो और इतनी अच्छी तरह बोल रहे थे. तर म्हणजे कारण की माझं BEd झाल्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही म्हणजे विद्यार्थ्याला मी शिकू शकलो नाही, एक काही म्हणजे थोडं काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळं मी माझं जे काही प्रोफेशन होतं, जे काही शिक्षण होतं ते माझ्या म्हणजे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. आणि मी माझ्या शेतातल्या पिकाला शिकवायला चालू केलं, कारण की अशा काही गोष्टी होत गेल्या. मग त्या ठिकाणी त्या मॅडमला सुद्धा आवडल्या काही गोष्टी. त्यांनी सुद्धा मला म्हणले की वा तुम्ही चांगलं स्क्रिप्ट रायटिंग करता. म्हणलो धन्यवाद मॅम, म्हणलो काय हरकत नाही. मग आता काय असतं, काही गोष्टी आपल्यापर्यंत ठेवायचं, काही गोष्टी अगदी अगदी खरं. तर मग म्हणजे आपण जे सगळ्यांसाठी एक स्वप्नवत असणारा एक टप्पा आहे, हॉटसीटपर्यंत जाणं, अमितजींसमोर बसणं, जे काही रक्कम असेल ते जिंकणं. खरं तर रक्कम किती जिंकलो आपण हे पाहायला गेलं तर दुय्यम आहे. बरोबर. परंतु तिथंपर्यंत पोहोचणं हा एक सगळ्यांचं स्वप्न असतं. ते फार कमी नशिबवान लोकांना प्राप्त होतं. त्याच्यापैकी तुम्ही एक आहात. ते आई वडिलांचाच आशीर्वाद मानतो मी माझा, कारण की तेवढं ज्या पद्धतीने मी इथं पोहोचलो, काय माझ्या आई वडिलांचाच आशीर्वाद आहे, मला आमची फॅमिलीचा सपोर्ट आहे आणि खूप चांगलं वाटलं. आपल्या जिल्ह्यामधून, धाराशिव जिल्ह्यामधून तर तुम्ही पहिलेच KBC स्टार आहात असं म्हणायला हरकत नाही. आत्ता यानंतरचं तुम्हाला काय वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होईल? असं बहुतांश ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे की KBCमध्ये झाले, काही रक्कम जिंकली आणि थोड्याशा वेगळ्या मार्गाला ती लोक गेली दुर्दैवानं. बरोबर. आणि त्याच्या बातम्या पण झाल्या समाज माध्यमांवरती, त्याच्यावरती लिहून पण आलं की करोडपती झालेला माणूस पुन्हा वेगळ्या पद्धतीनं गेला. तर तुम्ही या दोन आयुष्याकडे कसं पाहता? KBCच्या हॉटसीटपर्यंत जाण्याचा तो एक टप्पा तुमच्या आयुष्यातला, आणि आता उद्या जो एपिसोड तुमचा रिलीज होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही रक्कम जिंकलेली आहे, तर त्यानंतरचं तुमचं आयुष्य, ह्या दोन आयुष्याकडे तुम्ही कसं पाहणार आता? किंवा तुम्हाला काय फरक जाणवतो की फरक जाणवत नाही, किंवा त्यानंतर तुम्ही काय ठरवलेलं? मी एक संधी मानतो सर ही. ज्या रीतीनं आता शेतीचा व्यवसाय तर असा झाला आहे की तो बेभरोशाचा झालेला आहे. तुम्ही ह्या वर्षी काहीतरी इन्व्हेस्ट करता, काहीतरी म्हणजे पीक पेरता, ते तुमच्या हातात येऊन त्याला विक्री करून जो काही पैसा येत आहे तोपर्यंत तुम्हाला शाश्वती नाही. आणि ही शाश्वती नसल्यामुळं की माझं म्हणणं किंवा जी काही आलेली रक्कम आहे ती योग्य रीतीने इन्व्हेस्ट करणं आणि योग्य मार्गाला तिथं, जसं की आमच्या शेताचे काही नीड्स आहेत, जसं की मला ग्रीन हाऊस बनवायचं आहे, पॉली हाऊस बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी मी थोडं बहुत त्याच्यामध्ये ती रक्कम इन्व्हेस्ट करू इच्छितो. कारण की जे की मला, जसं पाऊस आमच्या इथं एक गेल्या वर्षीच गारपीट झाली होती. अच्छा. तर गारपिटीमध्ये पूर्ण आमची ज्वारीचं पीक पूर्ण असं जमिनीला टेकलं आणि अक्षरशः मोडं उठली. अच्छा. तर ते डोळ्याला पाहवत नाही सर. अगदी. कारण की कसं होतं, आपण जसं लहान लेकराला लहानाचं मोठं करतो, आणि ज्यावेळेस हे पीक आपल्या डोळ्यासमोर जमीनदोस्त होतं त्यावेळेस म्हणजे असं वाटतं की अरे काय करावं, ह्याला काही होईल का पर्याय? आणि पर्याय आहेत, ग्रीन हाऊस चांगला पर्याय आहे, पण त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता लागते. आणि KBCच्या ह्याच्यात माध्यमातून जे काही रक्कम मिळाली
त्याला थोडं बहुत लावा म्हणतो. माझी धाकटी मुलगी शिकत आहे, तिच्या काही कॉलेजची फीस वगैरे आहे, त्याच्या थोडं हे करावं लागेल. माझा मोठा मुलगा माझ्यासोबत काम करू लागतो, त्याच्याही काही थोड्या आवडी आहेत. त्यालाही वाटतं की हाऊस मौज आहे, त्याला वाटतं की 2 व्हीलर मिळावं. काय लेकरांचं आता आपण काही ह्या शेतीतून तर काही देऊ शकलो नाही, अगदी खरं. पण माझं म्हणणं की आता जे काय आहे त्या रकमेमध्ये थोडं बहुत त्यांनाही त्यांच्याही आवडीनिवडी आपण जपाव्या. कारण की लेकरं माझ्या ह्या परिस्थितीला पाहून कधी म्हणत नव्हते की मला हे हवं ते हवं. तर माझं म्हणणं की बाबा बघावं, काय हरकत नाही, हे थोडे बहुत देऊन टाकावं, त्यांच्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतात. असं सगळं नियोजन चाललंय सर. अच्छा, हे झालं पैशाचं नियोजन. परंतु या KBCच्या तयारीसाठी तुम्ही जे ज्ञानार्जन केलेलं आहे, जे ज्ञान संपादन केलेलं आहे, जे काही त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे, एवढी माहिती, तेवढी पुस्तकं, तर ह्याच्या बाबतीत तुमचं काय नियोजन आहे की याचा वापर पिढीला म्हणा किंवा आपल्या परिसरातील मुलांना म्हणा किंवा परिसरातील लोकांना म्हणा व्हावा, याच्यासाठी तुमच्या मनामध्ये काही कल्पना आहेत का किंवा काही तुमच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये योजना आहेत? माझ्या तशा योजना आहेत की मला असं वाटतं की आपण त्या मार्गाने जाऊन आलेलो आहोत. त्या मार्गाला आपण 2-3 वर्ष म्हणजे प्रयत्न केला, तो मार्ग माझ्या आता अंगवळणी पडलेला आहे. तर माझं म्हणणं आहे की जे काही आपल्या परिसरातले, जसं उमरगा तालुक्यातले आहेत, आमच्या गावाच्या पंचक्रोशीतले काही गाव आहेत, जगदावाडी, तलमोड, धाकटीवाडी, तसंच इकडं उमरग्यातले जे काही गाव आहेत, आता आमच्या इथं कर्नाटकाच्या जवळ एक बनगरवाडी म्हणून गाव आहे. मुलं म्हणजे आपल्या मुलांमध्ये टॅलेंट नाही असं नाही, त्यांना फक्त मार्गदर्शन आणि मार्गदर्शन मिळावं. तुम्ही कुठल्याही ह्याच्या जावा, फक्त मार्गदर्शनाची कमतरता आहे आपल्या इथं, म्हणजे टॅलेंटला काही कमी नाही. तर माझी अशी इच्छा आहे की त्यांना जर त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांच्यात म्हणजे तशी इच्छा असेल किंवा तयारी दाखवली तर मी नक्की त्यांना मदत करेल की या पद्धतीचा तो मार्ग आहे आणि नक्कीच वखाळावा तो मार्ग. आणि कसं आहे, आपले आई वडील शेतकरी आहेत, त्यांना त्या गोष्टीची माहिती राहत नाही. तर माझं म्हणणं की आपण जर जमलं तर त्यांना योग्य मार्ग जरूर दाखवावा. त्यांच्या आई वडिलांनाही त्यामध्ये थोडं बहुत स्वारस्य राहावं की आपला मुलगा व एक शेतकरी जाऊ शकतो, तर तुम्ही तर का नाही. तुम्ही तर आता मी म्हणतो तुम्ही आता सायन्स घेता, कॉम्प्युटर सायन्स घेता, तुम्ही नक्की ह्या मार्गाला बघावं. तर माझी आता ह्या क्षेत्रामध्ये थोडी बहुत माहिती झाली, तर मी माझी ही माहिती मी जरूर आपल्या भागातील उमरगा तालुक्यातील काही धाराशिव असू द्या, माझं म्हणणं की आमचं नाव, आमचं गाव, आमचा जिल्हा कुठंतरी झळकावा, ही माझ्यामध्ये पहिलीपासून भावना आहे. माझा फेसबुक अकाउंट आहे, तर मी त्याला सुद्धा माझं गावाच्या नावाशिवाय मी ते नाव लिहिलं नाही. कारण की मला असं वाटतं की नाही, आपलं राहू द्या, आपलं काही अस्तित्व असू नसो, पण आपलं गाव, आपला तालुका नक्की ह्या क्षेत्रात. यालाच म्हणायचं मातीशी इमान राखणं. असे अनेक लोक दुर्दैवानं आपण पाहतो की पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जातात आणि आपल्या गावाचं नाव सांगायला लाजतात, परंतु हा माणूस आपल्यासमोर बसलेला स्टुडिओमध्ये हा KBC सारख्या तेवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आग्रही राहतो की माझं संपूर्ण नाव आलं पाहिजे, माझ्या गावाचं नाव आलं पाहिजे, माझ्या जिल्ह्याचं नाव आलं पाहिजे. ही जी मातीशी असलेलं इमान पाळणं ज्याला म्हणतो आपण, तर ते पाळणारा हा माणूस आहे. म्हणजे खूप छान वाटला तुमच्याशी गप्पा मारून. आणि मुळात एवढा स्वच्छ मनाचा माणूस, एवढा मोकळा माणूस आमच्या स्टुडिओमध्ये आला, तर आमचं भाग्य आहे की एक्सक्लुझिव्हली सगळ्यात पहिल्यांदा, कदाचित उद्या एपिसोड रिलीज झाल्यानंतर मुकुंदींच्या अनेक मुलाखती होऊ शकतील, पण सगळ्यात पहिली मुलाखत त्याच्या पूर्वसंध्येला घेण्याचा मान हॅलो उमरगाला मिळाला. याबद्दल खरं तर तुमचे आम्ही मनापासून आभार मानले पाहिजे. हा स्टुडिओ खूप मनाला भावला मला. मी ते अजून एक तुम्हाला सांगेल की मी जसं KBCला बघितला, त्या प्रतीचा स्टुडिओ मी तुमच्या ह्या चॅनलमध्ये बघितला. मला खरंच आनंद वाटला. आणि आमचा प्रयत्न मुकुंदजी हाच आहे की उमरग्यामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये असलेली जी गुणवत्ता आहे, बरोबर, खरंच गुणवत्ता आहे. कारण आणि त्याचं उत्तम उदाहरण, जिवंत उदाहरण तुम्ही स्वतः आहात की आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. तर ह्या लोकांना वाव मिळावा, आपल्या तालुक्यातल्या, आपल्या भागातल्या, आपल्या मातीतल्या लोकांना वाव मिळावा आणि ही आपली माणसं, आपली गुणवत्ता ही जगभरात पोचावी, याच्यासाठीच आम्ही हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. तर आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आलात, एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल जसा तुम्ही आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या गावाचं नाव त्या KBC सारख्या चॅनलवरती म्हणजे झळकवलं, तो एक जसा आनंद आहे तसा तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यात.
हा एक मनस्वी आनंद आम्हाला आहे. आपले हॅलो वर्गाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.